सन्मान्य मंत्री महोदयाने सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की महामंडळाच्या संदर्भात आधी एक नंबर 2024 ला निर्णय झाला, परंतु गेले 1.5 वर्ष प्रलंबित असून देखील आता येणाऱ्या अधिवेशनात तो कायद्याच्या स्वरूपात किंवा महामंडळाच्या स्वरूपात आणू श्रीकांत भारती यांनी अत्यंत एक चांगला विषयाला हात घातलेला आहे. परंतु आपण जसं म्हणलं तसं या अनुदान 186 लोकांना देतोय आपण अनुदान सन्मान योजनेतून. तर 186 लोकांचे पात्रतेसाठी काही अनेक लोक अपात्र झालेले आहेत. ते निकष काय बदलावे लागतील? खोडके साहेब वयाच्या बाबतीत बोलले, परंतु माझ्याकडे काही जुने रेकॉर्ड्स पाहिजेत अशाबद्दलच्या तक्रारी भारतीय आल्या. तर मला वाटते शेलार साहेब काही एखादी बैठक घेऊन पात्रतेच्या संदर्भातले देखील निकष बदलणं आणि जे सन्मान योजनेतले पैसे मिळाले ते ऑगस्ट 2025ला मिळाले, त्याच्या पुढचे अजून मिळालेले नाहीत पैसे. तर ते रेग्युलर पैसे कसे मिळतील यासाठी आपण त्या पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देणार आहात का? कारण की इतर विषय तुम्ही म्हणला तसं गृहनिर्माणशी संबंधित आहे, होमशी संबंधित आहे. एखादी व्यापक बैठक जर तुम्ही लावली, आम्हालाही बोलवलं, तर मग त्या बैठकीत आमच्या काय सूचना असतील, त्या संघटनांच्या काय सूचना असतील, ते एकत्रितपणे चर्चा करते. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बैठक आपण लावू. त्यात सगळ्यात संबंधित खात्याची लोकसुद्धा त्या ठिकाणी येतील आणि या सगळ्या विषयाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील. नंबर 1. नंबर 2 प्रश्न आपण जो विचारला तो अनुदान नाही, ती पेन्शन आहे. त्या पेन्शनमध्ये सुद्धा काही निकष बदलण्याच्या विषयामध्ये आपण प्रश्न उपस्थित केलात. खरं तर आपल्याला सर्वंकष त्या समितीसमोरच चर्चा करू. कारण जसं मी सुरुवातीला म्हटलं, आपण 100 कोटीचे 120 कोटी केले आणि त्या व्याजातून आता आपण ही योजना चालवतोय. आता ती वाढवायला लागेल. किती वाढवायला लागेल? निकष बदलले तर त्यामध्ये येणारे किती पत्रकार किंवा किती अन्य लाभार्थी असू शकतील, जास्तीत जास्त लोकांना मिळायला पाहिजे आपली कल्पना आहे. म्हणून आज तर खरं मी हे म्हटलंच, घोषितच केलं की आपण आयदर ऑफ वन 30 वर्षाची पत्रकारिता किंवा 60 विचेवर इज लेस असं म्हटल्यानंतर सुद्धा काही पत्रकारांची लाभ त्यांना जास्ती मिळू शकतो. अजूनच्या निकषाबद्दलची चर्चा आपण त्या बैठकीत जरूर करू. ऑगस्ट 2025 पर्यंत मिळाले त्यानंतर नाही असं म्हणालात तर नियमित सन्मान निधी जमा केला जातो अशी माहिती विभागाकडून आली आहे. तरी मी चौकशी करीन आणि तसं नसेल तर त्याचे निर्देश आम्ही देऊ.